चांदवड शहरातील टोल प्लाझा येथे कार्यरत असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना मागील 2 ते 3 महिन्यांपासून पगार मिळालेला नाही। पगार मिळाला नसल्यानं टोल कर्मचारी व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। ते अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। त्यांच्या दैनंदिन गरजा, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण, इतर आवश्यक खर्च भागविणे त्यांना अत्यंत कठीण झालंय। पगार मिळत नसल्यानं आपली उपजीविका कशी चालवायची असा मोठा प्रश्न त्यांना निर्माण झालाय। हे सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे व जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत असून कोणत्याही परिस्थितीत ते कामात कसूर करत नाहीत। तर रात्रंदिवस काम करून सुद्धा या कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर न मिळणे ही अत्यंत संतापजनक व अन्यायकारक गोष्ट आहे। टोल मॅनेजर हुकुमशाहीसारखा वागत आहे। टोल कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास दिला जात आहे। टोल कर्मचारी आपला पगार मागण्यासाठी टोल मॅनेजरकडे जातात तेव्हा टोल कर्मचाऱ्यांना उडवाउडवीची उत्तरं देण्यात येतात। तुम्हाला कामावर ठेवणार नाही असं सांगण्यात व धमकावण्यात येतं। टोल कर्मचारी गरीब मजूर असल्यानं त्यांच्या मजुरीचा गैरफायदा घेतला जात आहे। या कर्मचाऱ्यांवरील अन्याय तात्काळ थांबविण्यात यावा। टोल प्लाझाचे संगनमताचे लोक व टोल प्रशासन अधिकारी टोल प्लाझावर कामाला लावून देण्याचे तरुणांना आमिष दाखवत तरुणांकडून 5 ते 6 लाख रुपये उकळत आहेत। टोल प्लाझावर कार्यरत असणाऱ्या सर्व टोल कर्मचाऱ्यांकडून टोल कामाला लागण्यासाठी पैसे घेण्यात आलेले आहेत। तरुणांकडून पैसे उकळून येथे मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे। या लोकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी व गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। या ज्या तरुणांकडून 5 ते 6 लाख रुपये घेतलेले आहेत ते त्यांना परत देण्यात यावे। टोल प्लाझावर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला आहे। मागील 8 ते 10 वर्षांपासून टोल कामगारांकडून पैसे घेऊन मोठी लूटमार केली जात आहे। हे टोल माफिया पैसे घेऊन गोरगरीब तरुणांची छळवणूक व पिळवणूक करत आहेत। ज्या ठेकेदारानं टोलचे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत ते कॉन्ट्रॅक्ट आता संपत आले असल्यानं ते ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पगार लाटत आहेत। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असे अनेक सण उत्सव आले, पण वेळेवर पगार न मिळाल्यानं हे सण उत्सव टोल कर्मचाऱ्यांना साजरा करता आले नाहीत। पुढील 2 दिवसात या कर्मचाऱ्यांचे मागील 2 महिन्यांचे थकीत पगार तात्काळ देण्यात यावे, अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ आहेर यांच्या वतीने चांदवड तहसील कार्यालयासमोर चांदवड टोल प्लाझा येथे आमरण उपोषण तीव्र स्वरूपाचं छेडण्यात येईल। यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा यावेळी देण्यात आला। निर्भीड ज्योत न्यूजसाठी प्रकाश गांगुर्डे, ओझर, नाशिक। आज चांदवड शहरामध्ये प्रांत साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेले। आमचं निवेदन याच्यासाठी गेले ह्या टोल प्लाझावर चांदवड मंगरूळ टोल प्लाझावर गेले 2-3 महिने झाले ह्या टोल कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीये। पगार मिळत नसल्यावर आज यांच्यावर कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे। आपली उपजीविका कशी चालवायची असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक वेळा हे लोक त्या टोल मॅनेजरकडे वेळोवेळी पगार मागण्यासाठी जातात, पण त्यांना उडवडीची उत्तरं देण्यात येतं। पण आज अनेक सण होता, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती येते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती येते, त्यानंतर दिवाळीसारखे मोठमोठे सण उत्सव साजरे होता, तरी ह्या टोल कर्मचाऱ्यांना पगार दिला जात नाही। अतिशय संतापजनक गोष्ट आहे। लवकरात लवकर ह्या टोल मॅनेजरने व टोल प्रशासनाने व शासनाने तात्काळ ह्या लोकांचे जे पण 350 कर्मचारी असेल टोलचे त्यांना तात्काळ पगार देण्यात यावं। तसे जर झालं आहे तर आम्ही शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। याची दक्षता शासनाने व प्रशासनाने घेण्यात यावी।